चालू आहे. खरं तर पहाटे 5 वाजता मी पोहोचलो इथे. इथं माझ्यावर दोन्ही जबाबदाऱ्या आहेत. मी मुंबईचा सुद्धा पालकमंत्री आहे आणि त्याच्यामुळे मुंबईच्या उमेदवाराचा फॉर्म काल भरायचा होता. त्याच्यामुळे अचानक मला मुंबईला जाऊन त्यांचा फॉर्म भरून आता मी इथं आलो. पहाटे 5 वाजता आलो आणि आपल्याला एकच गोष्ट या निमित्ताने सांगायची आहे की खूप इच्छा आहे की प्रत्येक गावातल्या प्रत्येक वाडीवर जाऊन तिथलं नियोजन करावं, त्यांना विनंती करावी की आपण राणेसाहेबांना मतदान करावं. कारण राणेसाहेबांना केलेलं मतदान हे विकासाला केलेलं मतदान आणि ही जी लढाई आहे आजची लोकसभेची 2024ची, याचा अजेंडाच मुळात भारताचा विकास हा आहे. आणि मोदी साहेबांच्या काळामध्ये जी दैदिप्यमान अशी प्रगती ही या ठिकाणी आपल्या देशाने केलेली आहे, याचा सारखा अभिमान हा प्रत्येकाला आहे. 85 कोटी लोकांना धान्य देणारा, हा जगातला मोफत धान्य देणारा जगातला एकमेव देश आहे. आज आपण प्रत्येक जो मनुष्य बेघर आहे त्याला घरं दिली जातात, ज्यांच्या घराकडे टॉयलेट्स नाही त्यांना टॉयलेट्स दिली जातात, घरोघर शुद्ध पाणी दिलं जातं आहे, जागोजागी विमानतळ तयार होत आहे, रेल्वे स्टेशन सुधारत आहेत, रेल्वे गाड्या सुधारलेल्या आहेत. एका प्रचंड वेगाने प्रगती होत असताना ही प्रगती प्रत्येकाला अभिमान वाटावा अशी ही प्रगती आहे आणि याचा पुढचा परिणाम हा प्रत्येकाचं जीवनमान सुधारण्यामध्ये होणार आणि म्हणून शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणं हे एक उद्दिष्ट आपल्या आदरणीय पंतप्रधान महोदयांनी दिलेलं आहे. आणि शेतकऱ्याच्या प्रत्येकाच्या अकाउंटला 6,000 रुपये हे केंद्र शासनाच्या वतीने आणि 6,000 रुपये राज्य शासनाच्या वतीने दिले जातात. प्रत्येक वेळेला ज्या वेळेला आपत्ती येते राज्य शासन त्या ठिकाणी जाऊन जातं. कांद्याचा भाव कोसळला, थेट मदत ही अकाउंटवर जमा होणाऱ्या शेतकऱ्यांच्या दुधाची मदत शेतकऱ्यांच्या अकाउंटला जमा झालेली आहे. कांद्याची काही मदत जमा झाली, काही मदत नंतर जमा होईल. काजूवर संकट आलं, काजूचा दर कोसळला, त्याला प्रति किलो 10 रुपये प्रमाणे मदत ही शासनाने जाहीर केली. पुढल्या वर्षीपासून शासन काजूची खरेदी करणार आहे. परंतु आम्ही कारखानदारांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. कारखानदारांना विनंती करून या ठिकाणी 112, 113 रुपये रेट चालू होता, तो 120 रुपयांनी घेण्याची व्यवस्था केली. अधिक 10 रुपये आपण गव्हर्नमेंट आचारसंहितेनंतर त्यांना देणार आहे आणि त्याच्यामुळे जवळजवळ 130 रुपयाच्या आसपास एवढा भाव हा प्रत्यक्ष शेतकऱ्यांना मिळणार. ज्या शेतकऱ्यांनी याच्या पूर्वीसुद्धा आपला माल विकला असेल त्यांनासुद्धा 10 रुपये शेतचा लाभ देणार आणि पहिल्यांदाच ही गोष्ट करते. जे आमचं काजूचं धोरण आहे एवढं प्रोग्रेसिव्ह आहे की त्याच्यामध्ये सरकारच्या वतीने काजूची खरेदी करणं, सरकारच्या वतीने काजूच्या साठवणीची व्यवस्था करणं, त्याच्या ठिकाणी व्याजाच्या संदर्भात काही सवलती देता येतात का हे सुद्धा आम्ही तपासून बघतो. एकंदरीत शेतकरी सुखी झाला पाहिजे एकाची काम करणारं सरकार. विशेषतः दोडामार्गसारख्या तालुक्यामध्ये काजू ही धोडामार्गच्या आलेली असतात आणि त्याच्यामुळे काजूला जे धोरण आहे त्याच्यामध्ये एक विशेष जी तरतूद आहे की आपल्याकडे शेतकरी केली त्यांनी काजूला पाणी देता येते. त्याच्यामुळे जलकुंभ करायचं आणि त्याच्यामधून फ्लॉवरिंग सीझनला म्हणजे उन्हाळ्यामध्ये काजूला पाणी दिलं तर 1.5 पटीनं उत्पन्न वाढणार. आपण रत्नसिंधूमधून कारखानदारांना जो काजू लागतो तो काजू तर कारखानदार किंवा व्यापारी घेऊन जातात, परंतु काजूचं बोंड जे खराब होतं ते बोंडाचा रस शेतकऱ्यांनी आपल्या शेतावर काढण्यासाठी त्यांना निधी मंजूर केलेला आहे. ती स्टेनलेस स्टीलची मशिनरी असेल आणि जो रस त्या ठिकाणी निघेल तो रस त्याच ठिकाणी त्याच्यापासून सिरप तयार केलं जाईल आणि हे सिरप हे कोकण कृषी विद्यापीठ सध्या विकत घेईल आणि त्याच्यापासून फेसाळणारं पेय बनवलं असेल. त्याला 2 कोटी रुपयाचा निधी दिलेला आहे, त्याच्यावरचं संशोधन त्यांचं पूर्ण झालेलं आहे आणि त्याच्यामुळे हे पेय मार्केटला आल्यानंतर काजूच्या शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये अधिकचे पैसे यायला लागतील, ते अधिक सुखी होतील आणि अशा असंख्य योजना त्या प्रत्येक काजू उत्पादकासाठी आहे. जो भात शेती करणारा आमचा बांधव आहे त्याच्यासाठी आहे आणि हे सगळं करत असताना विशेषतः दोडामार्गसारख्या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटन सुरू करण्याच्या संदर्भात आणि पर्यटनाला लोकांनी आपल्या जमिनी विकू नये म्हणून त्यांच्या शेतावरच चांगली अशी निवास न्याहारी योजना करण्यासाठी सुद्धा योजना जाहीर केली आणि सुविधामधल्या जवळजवळ 150 लोकांचे अर्ज यासाठी मंजूर केलेले आहे. पिलानीला डबल डेकर
ठिकाणी त्याची सुद्धा जाहिरात आपण वाचली असेल, MPDCच्या मार्फत प्रसिद्ध केलेली आहे. मध्ये आचारसंहिता लागल्यामुळे त्याला मंजुरी देण्याचं राहिलेलं आचारसंहिता संपल्याबरोबर त्याला सुद्धा मंजुरी देण्यात येईल. पर्यटनाच्या दृष्टीने ह्या जिल्ह्याचा विकास होणं, या तालुक्याचा विकास होणं फार महत्त्वाचं आहे. आणि ह्या तालुक्याची निर्मिती ज्या राणेसाहेबांनी केली, त्या राणेसाहेबांच्या मागे एक मुखाने सर्व तालुका उभा राहिला पाहिजे. वेगवेगळे इश्यू विनाकारण या ठिकाणी उभे केले जातात. काल खासदार या ठिकाणी येऊन गेले, ते आतापर्यंत विद्यमान खासदार आहेत. विद्यमान खासदार म्हणून हत्तीच्या संदर्भात त्यांनासुद्धा माहिती आहे की एकदा जो आपण प्रयोग केला त्याच्यामध्ये ते हत्ती दगावले आणि ते हत्ती दगावल्यामुळे आता ट्रँक्युलाइज करून हत्तींना कॅप्चर करणं किंवा त्यांना ट्रेनिंग देणं याच्यावर परवानगी सध्या मिळू शकत नाही. आणि त्याच्यामुळे वेगळ्या पद्धतीने याच्यावर इलाज करण्याची सरकारचं धोरण आहे आणि सरकार ते करून दाखवेल. ज्यांच्या हातात सत्ता नाही, मुळात केंद्रामध्ये सत्ता असायला लागते आणि हा केंद्राचा प्रश्न आहे. वन खात्यामध्ये जे वनांमध्ये जी जनावरं असतात त्या संदर्भातला कुठलाही आपल्याला निर्णय घ्यायचा असेल तर केंद्राची त्याला मान्यता लागते. ते विसरून चालणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही लोकांची दिशाभूल का करताय? ज्यावेळेला हत्तींना ट्रँक्युलाइज करून पकडण्याचा निर्णय झाला तर आम्ही तुमच्यावर होतो ना, आम्ही सगळ्यांनी त्या कामामध्ये मदत केलेली आहे. आणि आजसुद्धा हत्ती ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी विशेष गाड्या दिलेल्या आहेत, त्यांना बॅटरीज दिलेल्या आहेत. परंतु शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान कमी होऊ शकतं. त्याच्यामुळे नुकसान भरपाई जादा वाढवून देणं, त्याच्यासाठी जो तिलारीचा मागचा परिसर आहे तो आपण ॲनिमल कन्झर्वेशन एरिया म्हणून डिक्लेअर केलेला आहे. आणि त्या ठिकाणी जर आपल्याला हत्तींना पाठीमागे ढकलता आलं आणि त्यातून बाहेर न पडण्याची व्यवस्था करण्यात आली तर हा प्रश्न खऱ्या अर्थाने सुटू शकेल. आणि हत्ती निर्जन वस्तीमध्ये जर राहायला लागले तर त्याचा त्रास हा शेतकऱ्यांना होणार नाही. आणि म्हणून आपल्याला निश्चितपणे मला सांगायचं आहे की मायनिंगच्या संदर्भात बघा, की मायनिंगच्या संदर्भात इको सेन्सिटिव्हचा निर्णय हायकोर्टाचा होता. आता जवळजवळ 10 वर्ष झाली. म्हणजे 10 वर्ष मायनिंगच करू शकत नाही. विनाकारण काहीतरी सांगायचं. लेडीच्या मायनिंगचं 100% तिथलं मायनिंग पुन्हा सुरू व्हावं म्हणून मी मदत केली. ती ग्रामस्थांच्या सांगण्यावरून केली आणि तिथं सर्वोत्कृष्ट पद्धतीने सायंटिफिकली केलं जातं. आणि त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की कुठलाही व्यवसाय हा बरा आणि वाईट नसतो. माझं धोरण हे मी 15 वर्षापूर्वी जाहीर केलेलं आहे. लोकांना जे नको त्याला मी विरोध करणार, लोकांना जे हवं त्याला मी सपोर्ट करणार. आणि त्याच्यामुळे ज्या ठिकाणी 50-50 वर्ष मायनिंग सुरू होतं तिथल्या मायनिंगचं बंद पडल्यामुळे तिथल्या लोकांची अर्थव्यवस्था कमी पडलेली होती. लोकांना मुलांची फी भरायला पैसे नव्हते, कॅन्टीन बंद पडलेले होते, सगळे तिथले वेगवेगळे वर्कशॉप बंद पडलेले होते. तिथं एक अशी सिस्टम घालून दिली की शेतकऱ्यांना पाणी हे शेतामध्ये देण्याची व्यवस्था केली. त्याच्यामुळे त्यांच्या शेताचं उत्पन्न वाढलं. त्यांना पाणी जे आहे त्याचं बिस्लरीचं पाणी नव्हतं, तसं आरो ट्रीटमेंट केलेलं पाणी नळाच्याद्वारे देण्याची व्यवस्था केली. हे सगळं आपण करायला लागतो. हे करायला लागतं त्याला लोकांसाठी आज शेतकऱ्यांसाठी एवढ्या योजना मी राबवतो. महाराष्ट्रामध्ये कोणी अशा योजना राबवून दाखवलेल्या नाही. दोडामार्गसारख्या तालुक्यामध्ये जिथं मोठ्या प्रमाणामध्ये वनसंपदा आहे तिथं टसर सिल्क तयार करण्याचा जो प्रकल्प आम्ही राबवतो. त्याच्यामुळे एका कुटुंबाला लाख रुपयाचं उत्पन्न हे पुढच्या काळामध्ये होऊ शकते. आज आपण घरोघरी कोंबड्या देतो, घरोघरी बकऱ्या देतो. त्याच्यामध्ये सुद्धा काही वेळेला अडचणी येतात. लोकांचे गैरसमज करून द्यायला सुद्धा यांचेच हे पुढे असतात. कारण आम्ही ज्याला एखादी शेळी मेंढी देतो त्याला त्याचा इन्शुरन्स केलेला असतो. इन्शुरन्स कंपनी तिला काय झालं तर त्याचं कॉम्पन्सेशन देत असते. परंतु पॉझिटिव्हली काही कामच करायचं नाही, चांगल्या कामावर टीका करायची. तिलारीच्या इथं आम्ही दिलेला पर्यटन प्रकल्प बंद पडलेला होता. तो बंद का पडला तर चांगला ते बांधा योजना या गेल्या सरकारने रद्द केलेली होती. काजूचं धोरण 2.5 वर्ष कोल्ड स्टोरेजमध्ये त्यांनी ठेवलेलं होतं. कौलांतर गावकर प्रश्न दिलेला ते 2.5 वर्ष उठवलेला नव्हता. पर्यटनासाठी दिलेले पैसे अजिबात 1 रुपयाचा त्यांना खर्च करण्यात आला. म्हणजे शेवटी आम्ही आमच्या लोकांसाठी आम्हाला लढा द्यायला लागतो. आणि हे करत असताना ज्यावेळेला आम्ही बाहेर पडतो आणि सांगतो की तुम्ही कामं करा, आमच्या लोकांची कामं अडलेली आहेत, आमच्या कोकणावर अन्याय होतो, त्यावेळेला त्याच्याकडे लक्ष नाही द्यायचं, आमदारांना भेटायचं नाही आणि ते निघून गेले की मग त्यांची बदनामी करायची. हा कुठला प्रकार आहे? केवळ सहानुभूतीवर विकास होत नसतो. सहानुभूती आणि राजकारण करून स्वतःची पोळी भाजून घेणाऱ्यांचं हे युग आहे. आणि ही वस्तुस्थिती ही लोकांच्या समोर आली पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की विनायक राऊत जी टीका करतात ते स्वतः 10 वर्ष खासदार राहिलेले आहेत.
त्यांना टीका करण्याचा काय अधिकार आहे का? दोडामार्गमधलं एक तरी काम असं आपण दाखवा की ते त्यांनी केलेलं आहे. ज्यावेळेला पहिल्यांदा BSNLचे टॉवर मंजूर करायचे होते त्यावेळेला मी पालकमंत्री म्हणून मुंबईला गेलेलो होतो. त्या ठिकाणी मिटिंग झाली आणि त्याच्यामधल्या टॉवरची उद्घाटनं असतील तरी मला साधं बोलवण्याचं सौजन्यसुद्धा ते दाखवत नाही. आम्ही गेलेल्या कामाचं श्रेय घ्यायचं आणि आपण अनेक ठिकाणी मी जे गावामध्ये रस्ते केलेले आहेत ते रस्ते मला वेगळा निधी असतो, बजेटमध्ये आम्हाला एक निधी ठेवलेला असतो, त्याच्यामधून हे केलेले असतात. DPCमध्ये असेल तर त्याच्या निधीचं कसं वाटप करायचं याचं सूत्र राज्याच्या लेवलला ठरलेलं असतं आणि त्याप्रमाणे माझ्या वाटेला जे येतं या वर्षातून मी संपूर्ण कायापालट हा केलेला आहे. ह्या भागातला डोंगरावरचे सगळे रस्ते जोडले, मांगेलीचा रस्ता जोडला. आपल्याला माहिती आहे तेरवणमेढ्याला 40 किलोमीटर लोकांना यायला लागतं. तिथल्या रस्त्याचं मातीचं काम पूर्ण झालेलं आहे. त्याच्यावर जे काम ह्याचं आहे आपल्या मुख्यमंत्री ग्रामसडक, त्याच्यामध्ये मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेची अनेक कामं ही या जिल्ह्यातली, या तालुक्यातली आणि ती कामं कॉन्ट्रॅक्टरने जे आठमोठे धोरण घेतलं त्याच्यामुळे पूर्ण होऊ शकत नाही. अर्थात आपल्याकडे इकोसेंसिटिव्ह सुद्धा आहे, त्याच्यामुळे जवळ आपल्याकडे उपलब्ध नसते. हे सगळं गृहीत धरलं तरी याच्यावर मार्ग काढून बाहेरच्या भागातले कॉन्ट्रॅक्टर मी आता हे टेंडर भरलेले आचारसंहितेनंतर 30 लाख कामं पूर्ण करणार. दोडामार्ग तालुक्यामध्ये एकही रस्ता आता शिल्लक राहणार नाही, तो रस्ता खराब आहे आणि हे सगळं लक्षात घेऊन आपल्याला एक विकास चालतो. बघा तुमच्याकडे 25 कोटीच्या हॉस्पिटलचं काम आहे, तुमच्याकडे नगरपालिकेच्या नवीन इमारतीचं काम, तुमच्याकडे पंचायत समितीच्या इमारतीचं काम, तुमच्याकडे जे आपल्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे याचं काम चालू आहे. दोडामार्गला नाट्यगृह मंजूर केलेलं आहे. दोडामार्गला पाणी पुरवठा स्वच्छ व्हावा म्हणून जलशुद्धीकरणासाठी त्यांना 2 कोटी रुपये मंजूर केले. एक काम असं ठेवलेलं नाही की ज्याच्यामुळे या भागाचा विकास थांबेल आणि हे सगळं करत असतात याचा लाभ घेणारे मात्र आमच्याच नावाने वेगवेगळ्या गावात बदनामी करत असतात. ज्यांना आम्ही मनापासून प्रेम देतो, ज्यांना आम्ही वेळोवेळी मदत केली अशी लोकंसुद्धा ते विसरून आज जे काय करताय ज्याला हे खरं स्वरूप समोर येईल त्याला ही सगळी लोकं की बाळासाहेबांच्या विचारामध्ये बाळासाहेबांचा विचार हा हिंदुत्वाचा विचार होता. हिंदुत्व हे त्यांची व्यापक व्याख्या होती. हिंदुत्व म्हणजे हिंदू धर्म नाही, हिंदुत्व म्हणजे हिंदुस्थानमध्ये राहणारा प्रत्येक व्यक्ती हिंदू ही त्यांची हिंदुत्वाची व्याख्या होती आणि त्याच्यामुळे जो हिंदुस्थानमध्ये राहतो परंतु जो ह्या भूमीशी एकनिष्ठ राहत नाही, इथं राहून पाकिस्तान जिंदाबाद म्हणतो तो हिंदू नाही अशी त्यांची व्याख्या होती. भारतात राहून जो खलिस्तान जिंदाबाद म्हणत असते तर तो हिंदू नाही ही त्यांची व्यापक व्याख्या होती. स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल जाज्वल्याचा अभिमान हा आदरणीय बाळासाहेबांना होता. काँग्रेसबद्दल अतिशय घृणा ही बाळासाहेबांना होती. त्यांनी सांगितलेलं होतं की ज्या दिवशी काँग्रेसबरोबर जाण्याची वेळ येईल त्या दिवशी मी शिवसेना पक्ष बंद करेन. शिवसेना पक्ष कोणाचा आहे? तो पक्ष बाळासाहेबांचा आहे. बाळासाहेबांनी त्या पक्षाची निर्मिती केली. मी भाजपमध्ये जाऊन 10 वर्षापूर्वी कॅबिनेट मंत्री होऊ शकलो. मला सुद्धा पंतप्रधानांच्या कार्यालयामधून बोलवून आणलेलं. पर्रिकर साहेब मला घेऊन गेले. मी शिवसेनेमध्ये का आलो? शिवसेनेमध्ये अशासाठी आलो की बाळासाहेबांनी मराठी माणसासाठी लढा उभारला, लोकांना नोकऱ्या देण्यासाठी प्रयत्न केले, महाराष्ट्राचा अभिमान त्यांनी कायम ठेवला. या विचारासाठी मी जर गेलेलो असेल आणि तुम्ही बाळासाहेबांचे विचार सोडत असाल तर मला त्या ठिकाणी बाळासाहेबांचे विचार प्रस्थापित करण्यासाठी जो लढा शिंदेसाहेबांनी दिला त्याच्यामध्ये त्यांच्याबरोबर राहणं हे माझं कर्तव्य होतं. मग तुम्ही बदनामी कुठल्या आधारावर करता? लोक आपल्या प्रिन्सिपल्ससाठी आपल्या आदर्शांसाठी एखादा जर निर्णय घेत असतील तर तो तुमच्यापासून लपवून घेतला का? नाही. मी स्वतः गेलो होतो भेटायला. मी सांगितलं एकत्र बसूया, मूळचं जी युती आहे ती महाराष्ट्रामध्ये पुनर्स्थापित करूया. तुम्ही का नाही केली? ह्या प्रश्नाचं उत्तरसुद्धा जनतेला दिलं गेलं आणि म्हणून मला वाटतं की नाहक बदनामी त्या ठिकाणी सहन करणं हे कोणते मनुष्य कधीही करू शकत नाही आणि म्हणून मी जे काही बोलतो त्यावेळेला विनाकारण बोलायचं की पक्ष बदलले, पक्ष किती वेळा बदलले? तुम्ही सांगा. मुळात मी काँग्रेसमध्ये होतो. काँग्रेसचे 2 भाग झाले महाराष्ट्रामध्ये. कुठल्या भागामध्ये कोणी जावं हा पर्याय प्रत्येकाच्या समोर खुला होता. मी पवारसाहेबांच्याबरोबर काम करलो होतो त्याच्यामुळे राष्ट्रवादीमध्ये गेलो. आम्ही काय त्या ठिकाणी पक्ष बदललेलं नाही आणि मला पवारसाहेबांनी माझा ज्यावेळेला संघर्ष चालू होता त्यावेळेला इथं न येण्याचं वचन दिलेलं होतं. ते कणकवलीला सभा घेणार, ते सावंतवाडीला आले त्याला मी माझा राजीनामा देऊन बाहेर पडलेलो आहे. मी माझ्या प्रिन्सिपल्ससाठी बाहेर पडलो आणि प्रिन्सिपल्ससाठी जो लढा दिला तो सुद्धा कधी व्यक्तिगत पातळीवर नेला नाही. राणेसाहेबांचा आणि माझा संघर्ष झाला ही वस्तुस्थिती आहे. परंतु
ज्या ज्या वेळेला विकासाचं सिंधुदुर्गाचं काम असेल त्याला आम्ही सगळे एकत्र काम करू. हे मला राणेसाहेबांनी मला सांगितलेलं होतं त्यावेळेला सुद्धा, आणि मी सुद्धा त्यांना सांगितलेलं होतं. आणि आज माझं वचन पाळणं हे माझं काम आहे. कारण सिंधुदुर्ग जिल्ह्याचा आणि कोकणाचा जर विकास व्हायचा असेल तर मंत्रीपद हे आम्हाला मिळालं पाहिजे, ते कोकणाला मिळालं पाहिजे, आणि ते सुद्धा राणेसाहेबांच्या रूपाने मिळाले तरच मोठ्या प्रमाणात गावोगाव उद्योग सुरू होऊ शकतात. गावोगाव छोटे छोटे उद्योग सुरू होऊ शकतात. तरुणांना बेरोजगार तरुणांना नोकऱ्या मिळू शकतात. शेवटी आम्ही आमच्या भागाच्या विकासासाठी लढाई करायची नाही का? आणि लढाई केली तर मग जे लोक केवळ राजकारणावर ज्यांचे पोटं चालतात ते लोक आमच्यावर टीका करणार. त्याला इलाज काही नाही आहे. गेल्या 10 वर्षामध्ये एकही राजकीय भांडण झालेलं तुम्ही मला दाखवा, एकही राजकीय मारामारी झालेलं तुम्ही दाखवा. मग जे काय सिंधुदुर्गमध्ये घडत होतं ते काय राणेसाहेब स्वतः थोडंच करत होते. खालचे कार्यकर्ते हे ज्या पद्धतीने वागत होते त्याच्यामुळे आपला जिल्हा हा अशांत म्हणून जाहीर झालेला होता. इलेक्शन कमिशनने त्याला अशांत म्हणून जाहीर केलेला होता. आता ही परिस्थिती सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नाही आहे. आणि त्याच्यामुळे जर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शांतता स्थापन झाल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्याचा प्रचंड असा विकास होत असेल आणि त्याच्यामध्ये राणेसाहेबांची फार मोठी भूमिका असेल तर मग राणेसाहेबांच्या मागे संपूर्ण कोकणवासियांनी ठामपणे उभं राहिलं पाहिजे. आणि म्हणून माझी कळकळीची विनंती आहे की राणेसाहेबांना बहुमताने विजयी करा. विकासाचा हा रथ असाच पुढे जाऊन दे. आज केवळ 1500 कोटी रुपये नुसत्या तुमच्या काजूच्या धोरणाला दिले. त्याच्या पलीकडे जाऊन कोकणाचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून एक महामंडळाची स्थापना झाली. त्याच्याही 500 कोटी रुपयाची इनिशियल तरतूद झाली. परंतु महाराष्ट्रातली सगळी जी मोठी महामंडळं आहेत ज्याच्यामध्ये म्हाडा आहे, ज्याच्यामध्ये सिडको आहे, ज्याच्यामध्ये MMRD आहे, सगळ्यांचे पैसे हे कोकणासाठी खर्च होणार. आणि हा निर्णय घेणारे शिंदे सरकार आहे, हा निर्णय घेणारं फडणवीस सरकार आहे, हा निर्णय घेणारं अजितदादांचं सरकार आहे. आणि म्हणून एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आमचा लढा हा महाराष्ट्राच्या विकासासाठी आहे, कोकणच्या विकासासाठी आहे. आणि म्हणून प्रत्येक कोकणी माणसाने हा आपल्या अस्मितेचा लढा केला पाहिजे आणि राणेसाहेबांना विजयी केलं पाहिजे. आणि हा मेसेज दिल्लीपर्यंत दिला गेला पाहिजे की जो विकास मोदी साहेबांनी चालवलेला आहे त्याच्यामध्ये राणेसाहेब आणि कोकणची पूर्ण जनता ही ठामपणे उभी. आणि त्याच्यासाठी जागोजागी मी जातो आहे, प्रत्येक गावामध्ये जातो आहे. म्हणून त्यालासुद्धा मर्यादा आहे, नुसता वेळ आहे. म्हणून मी काही व्हिडिओ चित्रपट तयार केलेली आहे किंवा मी जे आज तुमच्याशी बोलतो हे लोकांना दाखवता यावं अशी व्यवस्था करण्याचा मी प्रयत्न करतो. आणि तशी साधनं जर उपलब्ध झाली तर गावोगाव माझं भाषण पोचेल. माझ्या काय काय योजना आहेत ह्या गावापर्यंत पोचतील. परंतु मी एक आश्वासन देऊ इच्छितो की 20 तारीखला मुंबईची इलेक्शन झाली, त्यानंतर 20 ते 30 माझा उरलेला दौरा मी पूर्ण प्रत्येक वाडीने आहे जाऊन तिथलं नियोजन करेन. आणि येत्या 6 महिन्यामध्ये या मतदारसंघामध्ये जी जी माझी आश्वासनं होती सगळीच्या सगळी पूर्ण करून लोकांना एक नवीन विकासाची दिशा दाखवून देतो त्याची मी आपल्याला खात्री देतो. अनेक मुलांना आज आपण परदेशामध्ये पाठवतो, त्यांना जर्मन लँग्वेज शिकवतो. ती तिथे 30,000 रुपये पगार घेणारी मुलं, 20,000 रुपये पगार घेणारी मुलं ते 3-3 लाख रुपये महिन्याला पगार घेणार. त्यांचं जीवन बदलून आयुष्यभर कष्ट करून 30-35 लाख रुपये मिळत नाही. एका वर्षामध्ये एक मुलगा 30-35 लाख रुपये कमवायला लागेल. नर्सेसना मिळेल. स्पेशल करार केलेला आहे महाराष्ट्र शासनाने जर्मनीशी. हा करार करताना त्याच्यामध्ये मी पुढाकार घेतलेला आहे. शेवटी स्थानिक पातळीवर इंडस्ट्रीज तयार व्हायला जो वेळ लागेल त्या काळामध्ये आपली मुलं त्यांना स्किल डेव्हलपमेंट करून परदेशी नोकरी दिली तरी ते एक संपत्ती. आज केरळचं संपूर्ण इकॉनॉमी त्यांची जी मुलं बाहेरून पैसे पाठवतात त्याच्यावर केरळची इकॉनॉमी चालते. आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये भरपूर पैसा तर येईलच, परंतु त्याच्याबरोबर युरोपमधले पर्यटक हे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये यायला लागतील. ती मुलं आपली ब्रँड ॲम्बॅसेडर बनतील जर्मनीमध्ये. आणि जर्मनी हा जगातला 3रा सर्वात श्रीमंत देश आहे. जपानला मागे टाकून जर्मनी आता 3ऱ्या क्रमांकाला गेलेला आहे. आणि तिथल्या सरकारने आपल्याला एवढी ट्रीटमेंट चांगली देणं हे सुद्धा मोदी साहेबांमुळे घडलेलं आहे. आमच्या महाराष्ट्र शासनामुळे आहेच, परंतु मोदी साहेबांनी जर त्यांच्याशी करार केले तर आम्हाला हे करार करता आले नसते, आम्हाला आमच्या मुलांना ही संधी देता आली नसती. आणि त्याच्यामुळे मोदी साहेबांचे उपकार हे आमच्या मुलांवर सुद्धा. आणि म्हणून मला असं वाटतं की मोदी साहेबांच्या मागे ठामपणे सर्वांनी उभं राहावं आणि आपल्या देशाची शान वाढवावी. भाई कोकणचा जो विकास आहे या कोकणच्या विकासामध्ये नारायण राणेंचं नाव प्राधान्याने घेतलं जातं. गेल्या 30-40 वर्षाचा इतिहास बघितला. 15 वर्षात आपण ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपलं नाव या विशेषतः सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचं नाव जे आपण पोचवलेलं आहे आणि त्या दर कोकणाकडे महाराष्ट्र बघतो आणि आपण ज्या पद्धतीने विकासासाठी
दोडामार्गची नाराजी आहे किंवा दोडामार्गचा महत्त्वाचा प्रश्न आहे आढाळी MIDC प्रकल्प. आणि त्यानंतर दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे की काल सुद्धा विरोधकांनी खूप त्याच्यावर चर्चा केली आणि तुला जिव्हाळ्याचा प्रत्येकाचा विषय वीज. कारण महालक्ष्मीची वीज यापूर्वी आपणच पुढाकार घेऊन करार केला होता महाराष्ट्र गव्हर्नमेंटने. आणि त्यावेळी तुम्ही आपल्या दोडामार्गसाठी केलं. हे दोन महत्त्वाचे मुख्य जिव्हाळ्याचे विषय आहेत. काय सांगाल, काय आपल्या नेमकं पुढचं विचार? आचारसंहिता संपल्याबरोबर त्याच्या संदर्भात राऊत निर्णय घेऊ शकत नाही. निर्णय मीच घेऊ शकतो. ज्या कारखान्यांनी जमिनी घेतलेल्या आहेत त्यांना आम्ही ताबडतोब त्यांचे उद्योग सुरू करायला पाहिजे. अधिकचे कारखाने आम्ही इथं आणू. राणेसाहेबांनी डिक्लेअर केलेलं आहे त्यांच्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून जे आपल्याला करायचं आहे ते त्यांना 500 नवीन उद्योग आणायचे आहेत. परंतु महाराष्ट्र शासनाच्या वतीने तुम्ही सांगितलेला योग्य प्रश्न आहे. मी गावागावामध्ये महिलांसाठी उद्योग तयार करतो, शेतकऱ्यांना मदत करण्याच्या योजना तयार करतो. परंतु इंडस्ट्रीज आणण्याच्या संदर्भात आज उदय सामंतसुद्धा आपल्याबरोबर आहेत आणि त्यांच्या मदतीने आपण चांगले म्हणजे या आघाडीमध्ये आणू आणि येत्या 6 महिन्यामध्ये त्या सर्वांची भूमिपूजनसुद्धा करेल. आणि त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगितलं मी एवढे प्रकल्प मंजूर करतो एकाही भूमिपूजनाला सत्ता येते. आणि त्याच्यामुळे पुढच्या काळामध्ये मी तुम्हाला आश्वासन देतो जेवढ्या फॅक्टरीज येतील प्रत्येक फॅक्टरीच्या भूमिपूजनाला मी आणि आपण एक विकसित असा आपला मतदारसंघ आणि सिंधुदुर्ग जिल्हा करून विजेचा प्रश्न विजेचा प्रश्न आहे. या संदर्भात मी आपल्याला सांगितलं आहे आचारसंहिता संपल्याबरोबर जी आमची पहिली कॅबिनेट होईल त्याच्यामध्ये आम्ही नक्कीच या सगळ्या गोष्टी आपण पूर्ण असतात. दोडामार्गचा गेल्या 15-20 वर्षात आपल्या माध्यमातून जो काही काळाकडे तो आपण अधोरेखित केलेला आहे. सगळ्यात महत्त्वाची या तालुक्यातील जी ब्रिजेस होते कारण बरीचशी ब्रिजेस पाण्यात आले जाते तेव्हा प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा विषय. अगदी त्याच पद्धतीने दोडामार्गपासून विसगर आणि दोडामार्गपासून बांद्यापर्यंत रस्त्याचं रुंदीकरण द्या यासाठी काही आपल्या डोक्यामध्ये होतं. हे आपण पहिल्या टप्प्यामध्ये पैसे मंजूर केलेले होते ते खर्च होऊ शकले नाही कारण त्याला कॉन्ट्रॅक्टर मिळू शकले नाही. आता हीच स्कीम पुन्हा एकदा आणलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपला रस्ता प्रस्तावित आहे. बांदा ते दोडामार्ग हा रस्ता प्रस्तावित आहे. आणि त्याच्यामुळे आपण बघितलं की पूर्वी तिलारीला जाणारा रस्ता कसा होता, आता तो रस्ता कसा आहे, त्याच्यावर किती खड्डे असायचे, तिलारी घाटाची कशी दुर्दशा झालेली होती. लोकांना पूर्वीचं चित्र माहिती नाही. मी ही सगळी कामं करून घेतल्यानंतर आता ते चित्र फक्त दिसतं. आज मांगेलीवरून आपण त्या ठिकाणी सड्यावर जाऊ शकतो म्हणजे कर्नाटकामध्ये जाऊ शकतो. इथं आपण मोर्ले पारगड रस्त्याचं जे काम त्याच्यामुळे प्रलंबित होतं त्या कामाला आता मान्यता मिळालेली आहे. त्याच्यानंतर मगाशी मी आपल्याला सांगितलं की तेरवडपेठे रस्ता तयार झालेला आहे. त्यानंतर तळकटवरून कुंभवड्याला जाणारा रस्ता तयार झालेला आहे. लोकांचे आपण हळूहळू हे सगळं करत जातो त्याच्यामुळे लक्षात येत नाही की काय झालेलं आहे. उकेरीचं धरण मंजूर झालेलं आहे. उकेरीतून खालच्या भागामध्ये तळकट, कोलगड, कुमरड सगळीकडे जे पाण्याचं शॉर्टेज होतं ते शॉर्टेज दूर होणार आहे आता. आणि त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ही छोटी छोटी धरणं ही पुढच्या काळामध्ये एक महत्त्वाची भूमिका त्या ठिकाणी हे करणार आहे. आणि आता तुम्ही ज्याचा उल्लेख केला उकेरीचं पाणी ज्याला खाली येईल त्याच्यावर छोटं का होईना एक वीज केंद्र तयार करण्याचा सुद्धा मी प्रस्ताव दिलेला आहे. आणि त्याच्यामुळे प्रत्येक बघा उकेरीहून हनुमंतगड मार्गे चौकूला जोडणारा रस्ता कुणाच्या असं डोक्यात सुद्धा येऊ शकत नाही. म्हणजे तुमच्याकडे पर्यटक अगदी नुसतं बघायला म्हणून हनुमंतगडला येऊ शकतात, इथून सुकेरीला येऊ शकतात, सुकेरीच्या धरणाच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात पर्यटन होऊ शकतं. ह्याला विजन म्हणतात. विजन ही लोकांच्या विकासाची पाहिजे, स्वतःच्या स्वार्थाची विजन असता कामा नये. आणि म्हणून ही विजन घेऊन आपल्याला काम करायचं. बदलतीच्या काळामध्ये 100% अडथळे आले. अडथळे कोणी आणले? ह्याच लोकांनी आणले ना. तुम्हाला मंत्रिपदासाठी तुम्ही कसली तरी अपेक्षा ठेवणार, मी ते देऊ शकलो नाही तर ते मंत्रिपद कोण माझं थोडंच होतं. ते मंत्रिपद कोकणाचं होतं ना, ह्यांनी काढून घेतलं. मला शिंदेसाहेबांनी ते दिलं. एवढं तरी कोकणातल्या माझ्या मतदारसंघातल्या लोकांनी विचार केला पाहिजे का काढून घेतला. हा सवाल तर हीच कारणीभूत आहेत ना आजचे खासदार. म्हणून मी कधी त्यांच्याबद्दल तक्रार केली, त्यांच्याबद्दल वाईट बोलतो, कुठलं मी यांना मदत करत राहील. एक गोष्ट लक्षात घ्या की आपण आपला चांगुलपणा कायम ठेवायचा. याला वाईट बोलायचं ते वाईट बोलत राहतील. शेळ्या मेल्या तर जे शेळ्या काय माझ्यामुळे म्हणतात का त्याचा इन्शुरन्स असतो. इन्शुरन्स करणं जबाबदारी नाही का. शेळ्या वेगळ्या ठेवायचं ते लेखी लिहून दिलेलं असतं. तरी पण मी त्याच्यावर भर नाही दिला. मी म्हटलं की नव्याने शेळ्या त्यानंतर लोकल पाहिजे लोकल पण कल्याण झालं पाहिजे. लोकांचं उत्पन्न वाढलंच पाहिजे. एक अंडे 10,000 रुपयाने विकत घेण्याची व्यवस्था आहे. विकत घेण्यासाठी ज्या कंपन्या आल्या माझ्या ओळखीने आल्या मी त्यांना तसं करण्यासाठी प्रवृत्त केलं. 10 रुपयाने अंडं विकायला लागले की त्यांनी चमत्कार घडू शकेल. त्या महिलांना 800,000 1 लाख रुपये मिळू शकते. हे सगळं आपल्याला पुढच्या काळात
एक शेवटचा महत्त्वाचा मुद्दा कारण आपण सगळ्या विषयावर बोलूया पण तिलारीमध्ये अम्युजमेंट पार्क किंवा तिलारीचं अम्युजमेंट पार्कचं काम खूप दिवस रेंगाळलेलं आहे आणि या संदर्भात माझं आदरणीय उपमुख्यमंत्री महोदयांशी बोलणं झालेलं आहे आणि त्याच्यामुळे उशीर होत असेल तर डायरेक्ट टेंडर काढून ग्लोबल किंवा काढून इन्व्हेस्टर इथं बोलवले जातील ते सुद्धा मला आपण हे झाल्यानंतर आठवण करा. आम्ही पहिल्याच मिटिंगमध्ये कॅबिनेटच्या त्या संदर्भात सुद्धा मी आवश्यक पहिल्यापासून या प्रश्न अग्रेसिव्ह होता पण आपल्या बरोबरचे सहकारी त्याला कुठेतरी अडचण बद्दल नाही. एक गोष्ट अशी आहे की बघा काल तुम्ही जर एमपीडीसीची जाहिरात वाचली असेल तर त्याच्यामध्ये डबल डेकर बोट त्या ठिकाणी आहे. त्यानंतर तो उर्वरित आपला प्रकल्प आहे तो बंद पडलेला होता ते सांगा ते मला यांच्यात यांच्या बंद रद्द केली ना मी परत सुरू केली ते पैसे आता तिलारीला येणार तिलारीचं पर्यटन सुरू होणार पण शेवटी त्याच्यासाठी मला कष्ट घ्यायलाच लागले पुन्हा ते सुरू करायला लागले आणि बंद करण्यामध्ये कोण होते हेच लोक आघाडीवर होते आणि इथे येऊन भाषणं करतात आणि भाषण करून तुम्ही देता काय लोकांना काहीच देत नाही फक्त भडकवता त्याच्यावर आपली पोळी भाजून घेता आणि परत मात्र तुमचे उद्योग करा तुम्ही मोकळे. तिलारी ते विंचगड हे जे आहे हे 126 कोटीचं टेंडर हे आता निघाले मागे रस्त्याचं हे केलं आणि तसंच बांधा ते थोडाफार हे सुद्धा याचे एस्टिमेट आणि ती कारवाई सुरू आहे ते झालं तर ह्यामध्ये कशा रीतीने आजला शक्य आहे का? कालपर्यंत आरोप करत होते की अडाणी आणि अंबानी पैसे सरकारला देतात. आता ज्यांनी डोनेशन दिले त्यांची नावं डिक्लेअर झाली त्याच्यामध्ये ना अंबानी आहे त्याच्यामध्ये ना अडाणी आहे. हे एक मोठे उद्योगपती आहेत ज्यांचं जगातल्या सर्वात श्रीमंत उद्योगपतींमध्ये त्यांचं नाव आहे आणि ते जर ह्या भागामध्ये एखादी इंडस्ट्री घालू इच्छित असतील तर मग हजारो लाखो लोकांना रोजगार मिळू शकतो. परंतु असं काही आजपर्यंत तरी झालेलं नाही की त्यांना ह्या भागातलं काही दिलेलं आहे असं नाही. उलट माझी जर मला स्वतःला असं वाटतं की मोठे उद्योग घ्यावे. बघा ताजचा प्रोजेक्ट 30-35 वर्ष सुरू होऊ शकला मी पुढाकार घेऊन सुरू केला. एका ज्या ठिकाणी ताज येतं तेच आज दहशतवादाला मांडीवर बसून त्याचा प्रचार एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की गेल्या 10 वर्षामध्ये माझं राऊतांना चॅलेंज आहे किती मारामाऱ्या वेगवेगळ्या पक्षाच्या एकमेकाशी व्हायच्या ह्या जिल्ह्यामध्ये याची माहिती घ्या आणि गेल्या 10 वर्षामध्ये आपण असे प्रकार आता सिंधुदुर्गामध्ये होतात का याची चौकशी करा. हा लढा मी दिला त्यावेळेला ही शांतता झाली ना आणि ही शांतता झाली हे करण्यामागचं सहकार्यसुद्धा राणेसाहेबांचं होतं हे सुद्धा मान्य केलं पाहिजे. त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना असे आदेश दिले की त्याच्यापुढे कोणाचंही भांडण होण्याप्रमाणे कोणाच्याही मारामाऱ्या व्हायच्या नाही. जी काय टीका करायची पेपरमधून टीका होऊ शकते ना म्हणजे हे श्रेयसुद्धा तुम्ही त्यांना देणार नाही का? मग काय तुम्ही थांबवली का भांडणं? आपोआप कसा सिंधुदुर्ग जिल्हा शांत झाला? त्याच्यासाठी मला लढा द्यायला लागला परंतु तुम्ही व्यक्तिगत पातळीवर कधी आणलं नाही. राणेसाहेबांची माझे संबंध चांगले राहिले मग तुमचे का चांगले राहिले? राणेसाहेब आज मंत्री आहेत ते मंत्रीपद आमच्या कोकणाचं आहे त्या माध्यमातून विकास घडत असेल तर जो विकास करून घेण्याची जबाबदारी ही आमच्या प्रत्येक कोकणवासियांची आहे आणि जो मी लढा दिला मी म्हणतोच लढा दिला हे काय लपून राहिलेलं आहे. परंतु त्याच्यानंतर जिल्हा शांत झाला ही सुद्धा वस्तुस्थिती आहे ना. कोणीतरी हे निदर्शनाला आणून द्यायलाच पाहिजे होतं की असा लढा झाल्यामुळे कोकणाची प्रगती थांबली आहे. कोकणामध्ये आता उद्योजक यायला लागले इन्व्हेस्टमेंट. दोडामार्ग तालुका एवढी वर्षे झाली हो त्याला डोंगरी भागामध्ये त्याचा समावेश नव्हता तो मी करून घेतला. वर्षाला 2 कोटी रुपये जास्त मिळतात. दोडामार्गमधली आरोग्य व्यवस्था बघा त्याला दीपक सावंत साहेब आरोग्यमंत्री होते आणि त्याला एक स्कीम आलेली होती त्याच्यामध्ये आपण गावोगावची आरोग्य केंद्र त्यानंतर पब्लिक हेल्थ सेंटर दुरुस्त करू शकतो. त्याच्यामध्ये दोडामार्ग तालुक्यामध्ये किती सुधारणा झाली आहे बघा. मग हे जर सगळं मी करू शकतो तुम्ही का नाही करू शकत? मी फक्त जाहिरात नाही करत जाहिरातीमध्ये मी कमी आहे 100%. एक काही न करणारी लोक वाटेल तशी भाषणं करणार आणि आमचे काही लोकल पुढारी आहेत गेलेलं सगळं विसरणार आणि काहीतरी बोलत बसणार कुठेतरी चुकीचं आहे. मला वाटतं की त्यांच्यावर मी आजसुद्धा प्रेम करतो. चांगला कार्यकर्ता असेल तर त्या कार्यकर्त्याला आपण ताकद दिलीच पाहिजे पण त्याने सकारात्मक काम केलं त्याच्यामध्ये निगेटिव्ह काम होताना म्हणजे मला माहिती आहे वरून आदेश येतात इथला कुठलाच कार्यकर्ता माझ्याविरुद्ध बोलणार नाही कारण मी त्यांना प्रेम दिलं पण वरून त्यांना सांगतात तुम्ही स्टेटमेंट काढा अमुक करा तमुक करा ही कुठली संस्कृती. एक प्रश्न आहे करत बोलतात
एका माणसाने खोका घेतलाय का, खोके त्यांना माहिती असतात कारण ते मुंबईमध्ये राहतात. असंख्य खोके त्यांनी रोज ते बघत असतात. तसं आमच्यासारख्या माणसांना खोके म्हणजे पॅकिंग करायचं ते हे असतो कार्टून बॉक्स, तोच आम्हाला आजपर्यंत माहिती होतं. आम्हाला माहितीच नाही, सगळं आदित्य ठाकरेंना माहिती आहे. त्यांना का माहिती आहे हे आपण विचारलं पाहिजे त्यांना. नाही तुम्ही गेल्या 5-10 वर्ष की दोडामार्गला आज तसंच त्यांचे आहे जन्मदिना प्रकल्प कोणी आणलेलं आहे मुलीला. दोडामार्ग तालुक्यामध्ये तुमच्या भेटशीला असेल, आपल्या सोळंबेला असेल, काट्याचे प्रकल्प असेल, कोणी आणलेले आहेत तुम्ही सांगितलं. फक्त एकच राहिलेलं आहे तो टुरिझमचा प्रोजेक्ट. त्या टुरिझमचा प्रोजेक्ट जोपर्यंत सुरू होत नाही तोपर्यंत रत्नसिंधूमध्ये त्या प्रकल्पाला पैसे जाहीर केलेले आहेत. त्याची टेंडर निघाली आहे, टेंडर लोक बघू शकतात. आपण म्हणताय की आपण मी आज आल्यानंतर तुम्ही हे माझ्या निदर्शनाला आणून दिलं हे चांगलं आहे. मी लिहिल्याबरोबर या संदर्भातली चौकशी करेन. आज 35 कोटी रुपयाचं हॉस्पिटल उभारण्याचं काम दोडामार्गमध्ये चालू आहे. शेवटी डॉक्टर्ससुद्धा इथे यायला तयार झाले पाहिजे. त्याच्यामुळे तो प्रयत्न आपण निश्चितपणे सगळ्यांनी मिळून केला पाहिजे. सिंधुदुर्ग जिल्हा असा एकमेव जिल्हा आहे की ज्याच्यामध्ये थेट भरती करण्याची परवानगी आहे. म्हणजे एखादा जर डॉक्टर तुम्ही आणला आणि तो जिल्हाधिकाऱ्याला जाऊन भेटला तर त्या डॉक्टरला ताबडतोब भेटली मिळू शकते. ही वस्तुस्थिती आहे. थोडासा प्रयत्न आपल्याला सुद्धा करायला पाहिजे कारण लोकांच्या दृष्टीने हा शेवटचा तालुका आहे, त्याच्यामुळे हा किती सुंदर आहे हे कोणी बघत नाही. डॉक्टरांच्या मनामध्ये एकच आहे की आम्हाला जर कुठेतरी शिक्षा द्यायची असेल तर महाराष्ट्राच्या दुसऱ्या टोकावर पाठवलं जातं. असं एक त्यांच्या